नमस्कार मित्रांनो, आज आपण असं एक पदार्थ बघणार आहोत जे तुमच्या जवळच्या दुकानामध्ये, किराणा दुकानामध्ये आहे. त्या पदार्थामुळे तुमच्या लिंगाला ताठरता येईल, तुमच्या लिंगातील रक्तप्रवाह चांगला होईल, तुम्हाला चांगली झोप लागेल, तुमच्या हृदयाचे कार्य चांगले होईल, तुमच्या शरीरामध्ये जे अतिरिक्त चरबी आहे ती पण कमी होईल. शिवाय तुमच्या शरीरामध्ये जे काही अनावश्यक फॅट आहे तीही कमी होईल. शिवाय तुम्हाला झोपही चांगली लागेल, तुमचं इरेक्शन 20 मिनिटं टिकेल. शिवाय तुमच्या शरीरामध्ये वीर्य आहे, शुक्राणू आहेत, त्यांची संख्या वाढेल, त्यांची मोटॅलिटीही वाढेल आणि तुम्हाला छानपैकी इरेक्शन येईल. मित्रांनो, मी डॉक्टर शारदा गणपत त्र्यंबके, आपला दवाखाना मिरज येथे आहे. माझ्याकडील जेवढी माहिती आहे, मी आतापर्यंत जे पेशंट पाहिलेले आहेत त्यांना जे सल्ला दिलेला आहे ते 100% बरे झालेले आहेत. मित्रांनो, असा एक पदार्थ आहे आणि तो अगदी स्वस्त पण आहे. तुम्ही जवळच्या किराणा दुकानातून जायचं, तो पदार्थ आणायचा आणि जर तुम्ही कंटिन्युअस रोज जरी खाल्ला तरी तुम्हाला बाकीच्या औषधाची एवढी गरज पडणार नाही. मित्रांनो, नेहमीच्या जेवणामध्ये तुम्ही हिरव्या पालेभाज्या, फळे खातच असाल, कार्बोहायड्रेट घेत असाल, प्रोटीन घेत असाल. मागील व्हिडिओमध्ये मी सकाळी नाश्त्याला काय खावं, दुपारी जेवणामध्ये काय खावं, रात्री काय खावं हे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिलंच असेल. जे कोण नवीन असेल त्यांनी माझे मागील जर व्हिडिओ पाहिले तर 100% तुम्हाला तुमच्या लिंगाची समस्या जी असेल ती दूर होईल. ह्या व्हिडिओमध्ये मी हा सांगण्याचा प्रयत्न करत आहे, जे माझे व्हिडिओ पाहत आहेत त्यांनी हा जर शेवटपर्यंत व्हिडिओ जर पाहिला तर 100% त्यांना फायदा होईल. मित्रांनो, असा एक पदार्थ कोणता, तो म्हणजे तुम्ही तर ड्रायफ्रूट खातच असाल, सगळे ड्रायफ्रूट खात असाल, बदाम, काजू, पिस्ता, अक्रोड. त्यातलं महत्त्वाचं कोणतं, तर अक्रोड. अक्रोडाचा आकार कसा असतो, ब्रेन सारखा असतो. आणि ब्रेन म्हणजे काय, आपल्या शरीराचा महत्त्वाचा भाग आहे. जर तुमचा ब्रेन चांगला असेल तर तुमचे सेक्स हार्मोन, डोपामाइन हार्मोन सिक्रेट होतात, त्यामुळे लिंगालाही ताठरता येते. म्हणजेच काय, जर अक्रोड खाल्लं, अक्रोडला मेंदूचं फळ असंही म्हणतात. जर तुम्ही रात्री 2 अक्रोड भिजू घातले आणि सकाळी जर ते खाल्ले, कशाबरोबर, दुधाबरोबर जर खाल्ले तर फार उत्तम. अक्रोडामुळे तुमच्या मेंदूमध्ये जे आजार असतील किंवा मेंदू अशक्त झाला असेल तर तुमची स्मरणशक्ती वाढण्यास मदत होते. अक्रोडामुळे काय होतं, तुमचं हृदयाचं कार्य चांगलं होतं, म्हणजे हृदयामध्ये रक्ताभिसरण चांगलं होतं, अतिरिक्त कोलेस्ट्रॉल कमी होतं. आणखी अक्रोडमुळे तुमचा सेक्स स्टॅमिना वाढतो. पुरुषामधील हार्मोन, महिलामधील हार्मोन अक्रोड खाल्ल्यामुळे बॅलन्स होतात. प्रत्येकाचे हार्मोन हे चांगले होतात. हार्मोन चांगले झाल्यानंतर तुमचे टेस्टोस्टेरॉन जर वाढले तर तुमची शुक्राणूची संख्या वाढते, त्याची क्वालिटी वाढते, मोटॅलिटी वाढते. जर वीर्य चांगल्या प्रमाणात तयार झाले तर साहजिकच तुमच्या लिंगाला ताठरता येते. अक्रोड खाल्ल्यामुळे सेक्स स्टॅमिनाही वाढतो. अक्रोडामुळे आणखी काय होतं, तुमचे हाडे मजबूत होतात, त्वचा, केस चांगले होतात. अक्रोड बघा, फोडताना कसा त्रास होतो, अगदी दगड घेऊन तो अक्रोड फोडावा लागतो. म्हणजेच काय, अक्रोडामध्ये दगडी ताठरता आहे. तशाच प्रकारे आपल्या लिंगामध्ये जर दगडी ताठरता आली तर तुम्ही संभोग छान करू शकाल. अक्रोड खाताना तुम्ही पाहिले का मित्रांनो, तेल असतं. कधीही तुम्ही खाताना अक्रोड जर आपल्या तोंडामध्ये आपण घेतलं, विशिष्ट प्रकारचं तेल बाहेर येतं. त्या तेलामुळे तुमच्या लिंगामध्ये जे वीर्य आहे ते 100% वाढतं. आपल्या दवाखान्यामध्ये अक्रोडापासून बनवलेले तेल, आणखी काय, किंवा 101 वनस्पतीपासून बनवलेला अर्क असतो, त्या अक्रोडाच्या तेलामध्ये आम्ही मिक्स करून तुम्हाला लिंगाला लावण्यास देतो. म्हणजे एकंदरीत काय, जर तुम्ही अक्रोड 2 खाल्ले, रात्री जर भिजू घातले
तर सकाळी जर ते अक्रोड खाल्ले तर तुम्हाला फार फायदा होईल. अक्रोडाचं चूर्णही जर तुम्ही दुधामध्ये घेतलं तर फारच छान. म्हणजेच काय, अक्रोड आणि दूध किंवा अक्रोड आणि मध हे जर खाल्ले तर तुमचा सेक्सचा स्टॅमिना वाढेल, शुक्राणू वाढतील, शुक्राणूची मोटॅलिटी वाढेल. आता काही डॉक्टरांचं काय म्हणणं आहे, काजू खा. मित्रांनो, काजूमध्ये फॅट फार प्रमाणामध्ये असते. जर काजू तुम्ही रात्री भिजू घातले आणि सकाळी खाल्ले तर त्याचं जे जीवनसत्व आहे तेही निघून जातं. माझ्या मते काजू न खाता तुम्ही काय करा, रोस्टेड. जर तुम्ही काजू जास्त खाल्ले तर तुमचं काय होईल, कोलेस्ट्रॉल वाढेल. कोलेस्ट्रॉल वाढलं की तुमचं पोटही वाढेल. आणि जर तुमचं पोट वाढलं, तुम्ही सेक्स कसे कराल? सेक्स करताना तुमचं पोट आडवं येईल. शिवाय तुमच्या पत्नीलाही पोटाकडे पाहून ती सेक्स करण्यास तयार होणार नाही. सेक्स करताना आपलं बॉडी हेल्थही फार महत्त्वाचं आहे. असं ड्रायफ्रूट खायला पाहिजे ज्यापासून तुमची चरबी वाढली नाही पाहिजे आणि तुमचं हार्मोन पातळी वाढली पाहिजे, लिंगाला ताठरता आली पाहिजे, तुमचं ब्रेन चांगलं राहिलं पाहिजे. म्हणजे महत्त्वाचं फळ कोणतं, अक्रोड. अक्रोडलाच मेंदूचं फळ म्हणतात. त्यामुळे काजू जर खात असाल तर सावधान. काजू जर खात असाल तर रोस्टेड काजू, ते पण फार नाही, फक्त 2 काजू खा. आता मित्रांनो, महत्त्वाचा प्रॉब्लेम असा येतो, मॅडम आमच्या घरामध्ये मुलगा, सून, नातवंड आहेत, आम्ही कसे काजू खाणार, आम्ही कसे अक्रोड खाणार? कारण आजकाल महागाई फार वाढलेली आहे. प्रत्येकाला शक्य होत नाही ड्रायफ्रूट खाणं. म्हणून पुढच्या व्हिडिओमध्ये मी असा एक पदार्थ तुम्हाला सांगणार आहे ज्यांची आर्थिक कंडिशन बेताची आहे, जे रोज अक्रोड, बदाम, काजू खाऊ शकत नाहीत, परंतु त्यांना लैंगिक हेल्थ चांगली करायची आहे. म्हणजे काय, सेक्स करायचं आहे. बेताची कंडिशन आहे म्हणजे पैसा जास्त नाही आहे, परंतु त्यांना लैंगिक सुख पाहिजे आहे. ज्यांना शरीरामध्ये प्रोटीन वाढलं पाहिजे, कार्बोहायड्रेट, ओमेगा 3 अशा प्रकारचे जर हार्मोन पाहिजे असतील. आता एकंदरीत अक्रोडमध्ये ओमेगा 3 आहे, झिंक आहे, मॅग्नेशियम आहे, कॅल्शियम आहे, अँटीऑक्सिडंट म्हणजे तुमच्या शरीराला जे हार्मोन निर्मिती करण्याकरता जे पाहिजे आहे ते सगळं अक्रोड आणि बदाममध्ये आहे, काजूमध्ये पण आहे, जास्त प्रमाणामध्ये अक्रोडमध्ये आहे. मित्रांनो, मागील व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पायनॅपलही खाण्यास सांगितले होते. भरपूर लोक काय म्हणतात, मॅडम आमच्याकडे एवढे पैसे नाहीत, आम्ही अननस खाऊ शकत नाही, अक्रोड खाऊ शकत नाही. त्या लोकांसाठी म्हणजे त्या माझ्या मित्रांसाठी मी पुढील व्हिडिओमध्ये असा एक पदार्थ बनवून सांगेल, ते तुमचे पैसेही जास्त जाणार नाही, परंतु तुमच्या शरीराला जे आवश्यक आहे ते भेटणार. म्हणून जर तुम्ही माझ्या व्हिडिओवर नवीन असाल, लाईक करा, शेअर करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त मराठी बांधवापर्यंत पोहोचण्याचा आशा करते. तुम्ही प्रयत्न करा. मित्रांनो, आपली डॉक्टर शारदा त्र्यंबके. मी असे पेशंट 32 वर्ष झालं पाहत आहे. सगळ्यांना 100% रिझल्ट आलेला आहे. शेवटचं सांगते मी तुम्हाला, सेक्स जर पाहिजे असेल, लैंगिक समस्या असतील, म्हणजे काहींच्या लिंगाला वाकडेपणा आला असेल, काहींच्या लिंगाला फंगस लागला असेल, सूज झाली असेल, अंडकोशामध्ये दुखत असेल, कोणत्याही तुमच्या लैंगिक समस्या असू द्या, ज्यांचं लिंग बारीक झालेलं आहे, छोटं झालेलं आहे, ज्यांना लिंगाचं आकार लांबी मोठी पाहिजे आहे, त्यासाठी आपल्या दवाखान्यामध्ये विशिष्ट प्रकारची थेरपी आहे, इंजेक्शन आहेत, आयुर्वेदिक सुंदर सुंदर काढे आहेत, चूर्ण आहेत. मित्रांनो, जर तुम्हाला लैंगिक समस्येचा काही त्रास असेल, आपल्या क्लिनिकला एकदा भेट द्या. भोंदू डॉक्टर असतील, पैसे लुबाडणारे डॉक्टर असतील आणि ऑनलाईन औषधं जर जे कोण पाठवत असेल तर ते घेऊ नका. कारण कोणत्याही आजार डॉक्टरांनी लिंग तपासल्याशिवाय डॉक्टरांच्या लक्षात येत नाही तुम्हाला कोणते औषध द्यायचं, कोणतं नाही. त्यामुळे आपण ऑनलाईन औषधं खरेदी न करता आपल्या दवाखान्यामध्ये जर आले, विशिष्ट प्रकारचे आपण काय करतो, तुमचे हार्मोन टेस्ट करतो. कोणते हार्मोन कमी आहेत, कोणते हार्मोन जास्त झालेले आहेत, तुमची BP किती आहे, शुगर किती आहे. BP आणि शुगर मेंटेन जर केलं आणि तुमची ओबेसिटी म्हणजे जर कोलेस्ट्रॉलचं प्रमाण जर जास्त असेल
तरीही तुम्हाला लैंगिक समस्या येतात. म्हणजेच काय, अक्रोड खाल्ल्यामुळे तुमचा BP वाढणार नाही, शुगर वाढणार नाही, कोलेस्ट्रॉल वाढणार नाही, म्हणजेच तुम्ही ओबेज होणार नाही, तुमची मेंटली हेल्थ चांगली राहील. म्हणून तुम्हाला मी आशा करते तुम्ही आपल्या क्लिनिकला एकदा याल, भेट द्याल आणि तुम्हाला लैंगिक सुखाचा आनंद 100% भेटेल. मित्रांनो, ह्यापुढे तुम्ही काय करा, माझे व्हिडिओ पाहत राहा, त्यामुळे मलाही प्रोत्साहन भेटते. नवीन व्हिडिओ बनवून जे सायंटिफिक नॉलेज आहे तुमच्यापर्यंत सांगण्याचा मी फार प्रयत्न करते. लैंगिक म्हणजे जे संभोग असतो तो 18 वर्षापासून 70 वर्षापर्यंत करू शकतो. जर तुम्ही संभोग केला नाही तर तुम्हाला प्रोस्टेट ग्लॅंडचा त्रास होतो. तुमचं वीर्य हे पुन्हा युरिनच्या पिशवीमध्ये जाऊन प्रोस्टेटचं ऑपरेशन करावं लागतं. हे मी का सांगते, कारण माझ्याकडे 50, 55, 60 वयाचे पुरुष आलेले आहेत. ते स्वतः म्हणतात, मॅडम आता आमचं वय झालं, आम्ही सेक्स करू शकत नाही. पण तसं नव्हे मित्रांनो, तुम्ही जर सेक्स केला तर तुमचं पूर्ण रक्ताभिसरण होतं, तुम्हाला हृदयाचे आजार होत नाही, अटॅक येत नाहीत, शुगर वाढत नाही, तुमचं शरीरामध्ये थकवा जातो, चिडचिडपणा कमी होतो, चांगली झोप लागते. माझ्या महिला मैत्रिणींनो, ह्या व्हिडिओद्वारे मला एक सांगायचं आहे, जरी तुमच्या पुरुषांचं वय झालं तरी तुम्ही त्यांना सहकार्य करा आणि त्यांना संभोगासाठी साथ द्या. माझं मत असं आहे, योनी जर कोरडी झाली तर त्यावर मी एक व्हिडिओ बनवलेला आहे. जर मैत्रिणींनो तो जर व्हिडिओ पाहिला 100% तुम्हालाही सेक्स करण्याची इच्छा होईल. स्त्रियांनीही जर संभोग केला त्या तरुण राहतात, त्यांची शारीरिक हेल्थ चांगली राहते, त्यांचं पोट सुटत नाही आणि त्यांना चिडचिडापणा येत नाही. ह्या व्हिडिओमध्ये मला एकच सांगायचे, स्त्री आणि पुरुष किती वय झालं सेक्स करा, महिन्यातून एकदा करा, पण करा, सेक्स सोडून देऊ नका. नमस्कार, मी डॉक्टर शारदा त्र्यंबके. पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अगदी श्वासातला अस्वस्थ असा एक पदार्थ सांगते. तो जेवणामध्ये जर घेतला तर तुम्हाला लिंगासाठी जे आवश्यक आहे ते व्हिटॅमिन भेटू शकतं. ओके.